नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. मित्रांनो, इथं लिहिलं आहे ते मी वाचतो तुमच्या सर्वांसाठी. इन द लिव्हिंग मेमरी ऑफ द सर्वेयर्स हू सॅक्रिफाईड देअर लाईफ व्हाईल मॅपिंग इंडिया ॲज वी नो हर टुडे. 1802 ते 1871. आणि इथं असं लिहिलं आहे, रिमूव्ह नॉट द एन्शंट लँडमार्क विच द फादर्स हॅव सेट. आणि त्याचा संदर्भ दिला आहे बायबलमधला. आणि इथं आपण पाहतोय स्क्रीनमध्ये की आपल्याला ट्रायंगल दिसत आहेत. ट्रिगोनोमेट्रिक सर्वेच्या माध्यमातून संपूर्ण भारताचं मॅपिंग करण्यात आलं होतं. समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यात आली होती त्या स्थानांची. आणि कराचीच्या मीन सी लेवल 0 मानून तिथून संपूर्ण भारतात हा ट्रिगोनोमेट्रिक सर्वे करण्यात आला होता. आणि आपल्याला माहिती आहे की ट्रिगोनोमेट्रिक सर्वेचं आपण लांबी आणि उंची मोजतो म्हणजे त्या माध्यमातून. आणि 2 कोऑर्डिनेटच्या पद्धतीने प्रत्येक बिंदू हा नमूद केला जातो. आणि माथा ते पायथा म्हणजे बॉटम टू होल अशा पद्धतीने हे सर्वेचं काम केलं जातं. आणि मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण मी आता एका विशिष्ट स्थानापाशी आलेलो आहे. आणि त्या विशिष्ट स्थानाला झिरो स्टोन असं म्हटलं जातं. झिरो स्टोन म्हणजे काय? आता इथं झिरो स्टोन लिहून खाली पुणा टू बँगलोर, पुणा टू सोलापूर, पुणा टू अहमदनगर, पुणा टू नाशिक, पुणा टू पुरंदर, पुणा टू आळंदी, पुणा टू सिंहगड आणि पुणा टू पौड रोड्स अशा या स्थानांची इथून अंतर मोजली जातात. म्हणजे झिरो स्टोन म्हणजे इथून मोजायला ते अंतर सुरुवात होते. आणि मग सोलापूरचा असेल, अहमदनगरचा GPO असेल, जनरल पोस्ट ऑफिस. आता इथं आपण पलीकडे जी वास्तू पाहतोय ही जनरल पोस्ट ऑफिसची वास्तू आहे. ही दगडी इमारत जी आहे ही जनरल पोस्ट ऑफिसची वास्तू आहे. आणि इथे जनरल पोस्ट ऑफिस पुणे टू जनरल पोस्ट ऑफिस सोलापूर, जनरल पोस्ट ऑफिस पुणे टू जनरल पोस्ट ऑफिस ठाणे, अहमदनगर अशा पद्धतीने हे काम केलं जातं. पुणे प्रधान डाकघर म्हणजेच पुणे जनरल पोस्ट ऑफिस अशा पद्धतीचं हे वास्तू इथे आहे. आणि इथे हा आपण आत्ता पाहिलेला झिरो स्टोन नमूद करण्यात आलेला आहे. तो स्टोन मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. आणि त्याच्या पुढ्यातच हे ज्यांनी सर्वे केला 1802 ते 1871 त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे संगमरवरीमध्ये ही एक चांगली फरशी बसवण्यात आलेली आहे. आणि वर लिहिलं आहे की रिमूव्ह नॉट द एन्शंट लँडमार्क विच द फादर्स हॅव सेट. आपल्या थोर पूर्वजांनी जे लँडमार्क किंवा ज्या गोष्टी त्यावेळी मग ते अंतर असेल, उंची असेल, चांगली कामं केलेली असतील, हेरिटेज वास्तू असतील, त्या जपणं संवर्धित करणं आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण पार पाडतो का नाही हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचा आहे. आणि आज ह्या परिसरात उभं राहून मला हा व्हिडिओ काढताना खूप आनंद होत आहे. तुम्ही पण बघा, मागे झिरो स्टोन दिसतोय आणि ही फरशी जी आत्ता आहे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने ही फरशी इथं आहे आणि आपल्या मागे हा झिरो स्टोन इथं आहे. झिरो स्टोनचं महत्त्व एवढ्यासाठीच आहे की अंतर नमूद केलेलं आहे विविध शहरांमधलं. ते नेमकं कुठून कुठपर्यंत हे आता आपल्याला लक्षात द्यायला हरकत नाही. त्या शहरांच्या जनरल पोस्ट ऑफिस म्हणजे प्रधान डाकघरपासून दुसऱ्या शहरातल्या प्रधान डाकघरपर्यंतचं अंतर म्हणजे त्या 2 शहरांमधलं किलोमीटरमध्ये नमूद केलेलं अंतर आहे असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. असो, हा झिरो स्टोनवर केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. आणि आपल्या ह्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. तुमच्या प्रतिक्रियांची धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.